मंडळी, माझं नाव आदित्य कांसे, स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळींनो, काही दिवसांपूर्वीच गणपती बाप्पांचे विसर्जन झाले आणि आज आहे देवींचं आगमन. मुंबईतील मोठमोठ्या देवींचे आगमन सोहळे आज आहे 29 तारीख आणि सकाळ सकाळचं निघालेलं आहे. असं की टायटल थंबनेलवरून तुम्ही टायटल थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेलच की आज आहे देवींचं आगमन सोहळे. आज 29 तारीख आहे आणि आज मुंबईतील मोठमोठ्या देवींचे आगमन सोहळे आहेत आणि म्हटलं तेच तुम्हाला दाखवतो. तिकडचा जो काही माहोल असणार आहे ना, तर तो तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर चला निघूया परळला. तर चला आता इकडे परळ वर्कशॉपमध्ये देवी बघून झाल्यात आणि आता पुढे चाललेलो आहोत गणसंकुलमध्ये. तिकडे अरुण दातेंच्या पण बघूया कशा आहेत त्या. आणि इकडे आता बरीच तयारी वगैरे चालली आहे. 11 वाजताचे आगमन आहेत तर ते खूप लेट होतात, 2 ते 3 वाजतील आहे ते. तर आपण तुम्हाला सगळे आगमन दाखवण्याचा प्रयत्न करणार. आले मस्त आहे की बघा. इकडं मिसळ पाव मागवलेला आहे, अभय समोर आहे, खाऊया आणि नंतरला मग पुढे जाऊया. आता इकडे अरुण दातेंचा समोर आहे ना, अरुण दाते यांचा कारखाना आहे. आता खाऊन झाल्याच्या नंतरला मस्त आहे की केतवाडीच्या आईचं दर्शन करायला जायचं आहे. सकाळी 11 वाजता देवी निघणार होती पण जरा उशीर होणार आहे, 1 वाजेपर्यंत निघणार आहे आता माहिती मिळाली. चला आधी खाऊया आणि त्यानंतर भेटूया. आता रिपीट आपण आलेलो आहोत परळ वर्कशॉपच्या इथे आणि गर्दी बघा इकडे सुद्धा पूर्ण वरती चालले आहेत आणि या साईडला पण खूप गर्दी आहे. आणि त्याचबरोबर ऊन आहे. अभय तिकडं थांबला फोटो व्हिडिओसाठी.
अंगणवाडीच्या आईचा आगमन सोहळा सुरू झालेला आहे आणि खरंच महाराष्ट्रातील ती खरंच खूप मोठी मूर्ती म्हणायला काही हरकत नाही, कारण खूपच टॉलेज 45 ते 50 फुटाच्या आसपास असेल माझ्या अंदाजाने. चला, देवी आगमन संपन्न झालेले आहेत. आता हा दररोज 2-3 दिवस आहे ना माहोल असणारच आहे आणि आज जेवढं दाखवता आलं तेवढं दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा. चॅनल असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय, पुन्हा भेटू असेच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये.